इंटेलिजन्स जन्मातून मिळते की ती घडवली जाते? बुद्धिमत्ता कशी विकसित होते हे आपण आज समजून घेऊया. सो लेट्स डाइव्ह इनटू दिस. आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम करणारे नेमके 7 मुख्य फॅक्टर्स कोणते आहेत ते पाहूया. पहिला फॅक्टर हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. अनुवंशिकता आपली पोटेन्शियल ठरवते, पण सभोवतालचं एन्व्हायरमेंट त्याला खरा आकार देतं. न्यूमनच्या 1940च्या अभ्यासानुसार बघितलं तर IQमध्ये 68% हेरिडिटी आणि 32% एन्व्हायरमेंटचा वाटा असतो. दुसरा फॅक्टर म्हणजे एज. 20व्या वर्षी IQ पीक होतो, 70पर्यंत स्टेबल राहतो आणि मग फिजिकल एफिशियन्सीमुळे थोडा घसरतो. तिसरा मुद्दा हेल्थ. नाजूक प्रकृती आणि इनकम्प्लीट ब्रेन सेल मॅच्युरेशनमुळे मानसिक कार्यांसाठी लागणारी एनर्जी कमी पडू शकते. चौथा फॅक्टर सेक्स. काही विशिष्ट टेस्ट्सनुसार मुले मॅथ सायन्समध्ये तर मुली ह्युमॅनिटीजमध्ये किंचित पुढे दिसतात. पाचवा फॅक्टर रेस. देर इज नो कन्व्हिन्सिंग एव्हिडन्स. म्हणजेच वंश हा बुद्धिमत्ता ठरवण्याचा कोणताही ठोस निकष नाहीये. सहावा फॅक्टर आहे कल्चर. स्टर्नबर्गच्या मते टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स समाज लहानपणापासूनच स्पीड आणि अनालिसिससारखी स्किल्स रुजवतात. शेवटचा 7वा फॅक्टर अर्ली होम एन्व्हायरमेंट. पालकांचे फायनान्शियल स्टेटस. हे सर्व सोशो इकॉनॉमिक फॅक्टर्स बुद्धिमत्तेवर खूप मोठा प्रभाव टाकतात. पण एक नक्की, माणसातील जबरदस्त ड्राईव्ह आणि मोटिवेशन या सर्व सोशल आणि इकॉनॉमिक अडथळ्यांवर सहज मात करू शकतात. मग या फॅक्टर्सपैकी काय आपल्याला मर्यादित करतं आणि काय मुक्त? हा बुद्धिमत्तेचा बॅलन्स खरोखरच विचार करायला लावणार आहे.